सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं तू बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. त्याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असोय का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आत्ता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. महाड मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं सुरू असून बुधवारी पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नानं कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाचं भूमिपूजन माजी रायगड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, नगरपंचायतीचा नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक ग्रामस्थ तसंच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं आहे. यावेळी नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत पोलादपूर नगरपंचायत क्षेत्रांतर्गत विद्युत पोल आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शहरातील विविध प्रभागांत वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 2 कोटींची 15 कामे तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 3 कोटींची 14 कामे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रतिनिधी देवेंद्र दरेकर, NTV न्यूज मराठी, पोलादपूर, रायगड.